नमस्कार मंडळी, मी नेहा महाराष्ट्र ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आहे नागपंचमीचा सण। तर या सणानिमित्त हा श्रावणातला पहिला सण असल्यामुळे या सणानिमित्त आपण दिंडे बनवणार आहोत। तर पुरणाचे दिंडे करण्यासाठी मी 1 वाटी चणा डाळ इथे भिजत ठेवली होती 3 ते 4 तास। त्यानंतर आपल्याला एक कुकरचा छोटा कुकर मी घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लासच्या साह्याने असे 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चणा डाळ ॲड करायची आहे। चणा डाळ ॲड करताना इथे मी तेलाचा किंवा हळदाचा वापर केलेला नाही आहे, ते अगदी ऑप्शनल आहे। त्यानंतर उकळी आल्यानंतर असा फेस यायला सुरुवात होते डाळीला, तो फेस जो आहे तो आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे। त्यानंतर चणा डाळ अर्धवट शिजवायची आहे। आपण बोटाच्या साह्याने हात लावून बघणार आहोत की चणा डाळ अर्धवट शिजली गेली आहे। याचाच अर्थ आता आपल्याला या स्टेजला कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या कुकरच्या घ्यायच्या आहे। 4 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थितरित्या शिजलेली आहे। तुम्हाला हाताने दाखवते मी, बोटावर अगदी सहजरित्या डाळ फिरली जाते, याचाच अर्थ डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। तर आता आपण काय करणार आहोत, हे डाळीचं जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे याची मी गुळवणीसाठी हे पाणी काढून ठेवणार आहोत, म्हणजे आपल्याला याचं आमटी करून घ्यायची आहे, कटाची आमटी। तर आता हे पाणी चांगलं निथळल्यानंतर जे चाळणीतलं जे डाळ आहे ते आपल्याला आता कढईमध्ये परतवून घ्यायचं आहे। तर कढईत परतवण्यापूर्वी मी इथे 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे परतवून घेणार आहोत। तर आता मी उलटण्याच्या साह्याने अशा प्रकारे डाळ हातानेच हलवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता डाळ फुटायला सुरुवात झालेली आहे, तुटायला सुरुवात झाली आहे। तर थोडीशी डाळ मी जे गुळवणीचं पाणी आहे आपलं त्याच्यामध्ये काढून घेणार आहे पुरणच्या आमटीसाठी। तर आता आपल्याला या 1 वाटी चणा डाळीसाठी 1 वाटी गुळाचा वापर करायचा आहे पुरणाला। तर आता गुळ टाकल्यानंतर पुरण अशा प्रकारे घट्ट व्हायला सुरुवात होते। आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि जेव्हा पुरण घट्ट व्हायला सुरुवात होईल ना, त्यानंतर आपल्याला वेलची पूड आपल्याला ॲड करायची आहे। याच्यामध्ये पुरण शिजलं आहे की नाही व्यवस्थित येते आहे कसं ओळखायचं, तर उलट न सरळ ठेवून बघायचं। उलट न सरळ राहिलंच याचाच अर्थ पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे। पुरण आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे गार करायला। त्यानंतर आता आपण गव्हाची पिठाची कणिक मळून घेतलेली आहे मी। कणिक अशा प्रकारे आपल्याला मळायची आहे, जास्त पण पातळ नाही जास्त पण घट्ट नाही, नॉर्मल मळायची आहे। त्यानंतर त्याच्या छोट्या लाटी करून घेतलेल्या आहे। लाटीवर आपल्याला छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या, त्या पुऱ्यांमध्ये आपल्याला हे जे पुरण आहे ते भरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला भरायचं आहे। तुम्हाला दाखवायला मी अजून एक प्रकारे दाखवते। पुरी लाटून घ्यायची, त्याच्यात थोडंसं पुरण मध्यभागी भरायचं आणि त्याच्या ज्या कडा आहेत त्या अशा प्रकारे आपल्याला आता झाकून घ्यायच्या आहेत आणि चाळणीवर आता आपण हे वाफायला ठेवणार आहोत। मी इडली पात्रातच आता वाफवून घेणार आहे। तर इडली पात्राला तेल व्यवस्थित लावलेलं आहे। त्यानंतर आता जी फोल्ड केलेली घडी आहे ती वरच्या बाजूला येऊ द्यायची आणि मग आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे 10 मिनिटासाठी। तर आता इडली पात्रात मी इडली टाकून झालं तर 10 मिनिटं स्टीम झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता माझे जे दिंडे आहेत ते व्यवस्थितरित्या शिजलेले आहेत। तर आता हे दिंडे आपल्याला थोडेसे गार करून घ्यायचे आहेत। जर गरम गरम काढले ना चमच्याच्या साह्याने तर ते तुटू शकतात, म्हणून आपण थोडेसे नॉर्मल गार होऊ द्यायचे आणि मग आपण आता काढून घेणार आहोत डिशमध्ये। तर दिंडे चवीला खूप छान लागतात, ते हेल्दी आहेत, त्याशिवाय सगळ्यांना आवडणारे अशा ही रेसिपी आहे। हे शक्यतो नागपंचमीलाच केला जातो हा पदार्थ। एरवीसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता। तुम्ही नुसतं तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर हे खाऊ शकता। तर आता दिंड मी तुम्हाला कापून दाखवते। व्यवस्थितरित्या याच्यात पुरण भरलं गेलेलं आहे काठोकाठ। तर आता अशा प्रकारे आता आपण याच्यावर भरपूर सारं तूप टाकून घेणार आहोत आणि हे आता खायला स्टार्ट करायचे आहे आपल्याला। तर आता अशा प्रकारे आपली हे जी दिंड्याची रेसिपी आहे ती तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही कधी बनवला नसेल हे दिंडे नागपंचमीनिमित्त तर हे बनवून सुद्धा बघा तुम्ही। हे चवीला खूप छान झालेले आहेत, नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त माझी रेसिपी लोकांबरोबर शेअर करा। अशाच मी नवीन नवीन रेसिपी पुढे पोस्ट करत जाईन। थँक्यू सो मच।